हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण आत्मा हा जो टॉपिक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी हा टॉपिक तुम्ही पदार्थ विज्ञान या विषयामध्ये अभ्यासला असाल. क्रियाशारीर पेपर 2 मध्ये देखील हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. आत्मा हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये MCQ आणि SAQ साठी विचारला जाणार आहे. यावर LAQ हा विचारला जाणार नाहीये. त्यामुळे MCQ आणि SAQ पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हा टॉपिक अभ्यासायचा आहे. आत्मा याची निरुक्ती काय सांगितलेली आहे? निरुक्ती म्हणजे तो शब्द कसा तयार झाला त्याला आपण निरुक्ती म्हणतो. जेव्हा आपण स्वस्थाची व्याख्या बघतो, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मा इंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे स्वस्थ कुणाला म्हणायला सांगितलेलं आहे? ज्यांचे सगळे दोष समान आहेत, धातू समान आहेत, अग्नी चांगला आहे आणि ज्यांच्या शरीरामध्ये आत्मा, मन, इंद्रिय हे प्रसन्न आहेत, म्हणजे त्यांची कार्य व्यवस्थित करत आहेत, त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणजे हेल्दी ह्युमन बिईंग असं म्हणायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्वस्थ मध्ये जर आत्म्याचा उल्लेख आलेला आहे, प्रसन्न आत्मा, म्हणजेच आत्मा आपली आपली कामं व्यवस्थित करत आहे. म्हणजेच काय असणार आहे तर ते आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आत्म्याची निरुक्ती सगळ्यात आधी आपल्याला बघायची आहे की हा शब्द कसा तयार झाला. अत सातत्य गमने आत्मा, म्हणजेच ज्याला अंत नाहीये. सातत्य गमने म्हणजे सतत ज्याचं गमन होणार आहे, सतत जो फिरतीवर असणार आहे, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये सतत ज्याचं गमन होणार आहे त्याला आत्मा म्हटलेलं आहे. म्हणजे याला कधीही शेवट नाहीये किंवा जो कधीही नष्ट होत नाही, कधीही नाश पावत नाही, अशी एंटिटी ही आहे. त्यामुळे याला आत्मा अत सातत्य गमने म्हणजे सतत गमन करणारा, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणारा असा हा आत्मा असल्याने याची निरुक्ती अत सातत्य गमने अशी सांगितलेली आहे. म्हणजेच काय तर आत्मा अविनाशी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातला जो काही आत्मा आहे तो ते पर्टिक्युलर पांचभौतिक शरीर सोडून दुसऱ्या एका शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच काय तर आत्म्याचा कधीही नाश होत नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या एक्झिस्टन्समध्ये एक कंटिन्युटी आहे. त्यामुळे आत्मा सहजपणे एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच काय, जे सोल आपण म्हणतो याला कधी अंत आहे का, शेवट आहे का, तर नाही. का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्या शरीरातून मृत्यू झाला म्हणजे काय, त्याच्या शरीरातली चैतन्य शक्ती नष्ट झाली. चैतन्य शक्ती म्हणजेच काय तर आत्मा. तर ती व्यक्ती आता आत्मारहित ते शरीर आहे, त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. पण या आत्म्याचं काय होतं नंतर, त्या शरीरातून तो बाहेर निघालेली चैतन्य शक्ती किंवा आत्मा कुठे जात असेल तर तो दुसऱ्या पांचभौतिक शरीरामध्ये त्याची एंट्री होणार आहे आणि तिथे परत त्या आत्म्याचे कार्य सुरू राहणार आहे. तर अशा पद्धतीने आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, जो कधीही नाश पावणार नाहीये, कधीही त्याचा अंत होणार नाहीये. त्यामुळे आत्मा म्हणजेच अत सातत्य गमने, ज्याचं सतत गमन सुरू असणार आहे, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जो सतत फिरतीवर असणार आहे त्याला आत्मा असं म्हणायला सांगितलेलं आहे. दुसरा एक रेफरन्स येतो, शुक्र शोणितम गर्भाशयस्थम आत्मप्रकृती विकार संमूर्छितम गर्भ इति उच्यते. म्हणजे जेव्हा शुक्र आणि शोणित यांचा संयोग होतो, म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीजाचा संयोग होतो, त्याच्यानंतर त्या संयोगामध्ये जोपर्यंत आत्म्याचा प्रवेश होत नाही, जोपर्यंत ही चैतन्य शक्ती त्या पुरुष बीज आणि स्त्री बीजाच्या संयोगामध्ये येत नाही, तोपर्यंत तिथे गर्भनिर्मिती होणार नाही. म्हणजेच जे आपण इन विट्रो फर्टिलायझेशन बघतो, तिथे मॉडर्न सायन्सने इतकी प्रगती केलेली आहे की स्पर्म आणि ओवम ते शरीराच्या बाहेर लॅबमध्ये ते त्यांचा संयोग घडवून आणतात. पण जोपर्यंत त्या संयोगामध्ये आत्म्याचा एक चैतन्य शक्तीची एंट्री होणार नाहीये, तोपर्यंत तिथे गर्भाची निर्मिती होणार नाहीये. जर चैतन्य शक्तीची एंट्री झाली तिथे तरच तिथे गर्भ निर्मिती होणार आहे आणि नंतर तो गर्भ जो काही आहे तो इम्प्लांट केला जाणार आहे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये. त्यामुळे इथे देखील सांगितलेलं आहे की आत्म्याचं महत्व काय आहे, की शुक्र आणि शोणित संयोगाच्या वेळी जेव्हा आत्म्याचा प्रवेश होणार आहे त्या संयोगामध्ये, तेव्हा आणि तेव्हा तिथे गर्भाची निर्मिती होणार आहे. जर आत्म्याचा काही रोलच नसता, फक्त शुक्र आणि शोणिताचाच संयोग होणार असता, तर
IVF जे आहेत हे कधीच फेल गेले नसते. म्हणजे प्रत्येक IVF हे सक्सेसफुल झालं असतं. त्यामुळे ही जी एंटिटी आहे, हे जे फॅक्टर आहे आत्मा, हे का इतकं महत्वाचं आहे गर्भनिर्मितीमध्ये? तर जोपर्यंत आत्म्याची आत्म्याचा प्रवेश होणार नाहीये शुक्रशोणित संयोगाच्या इथे, तोपर्यंत तिथे गर्भाची निर्मिती ही होणार नाहीये. पुढे आत्म्याचे पर्याय काय आहेत? तर आत्म्याला क्षेत्रज्ञ, वेदयिता, स्प्रष्टा, घ्राता, द्रष्टा, श्रोता, रसयिता, पुरुषाः, स्रष्टा, गंता, साक्षी, धाता, वक्ता असे अनेक पर्याय दिलेले आहेत. तर यांचे अर्थ काय आहेत? प्रत्येक एक पर्यायाला काहीतरी अर्थ आहे. तर क्षेत्रज्ञ म्हणजे संपूर्ण शरीराचं ज्ञान असणारा, ज्ञ म्हणजे ज्ञान असणारा, क्षेत्र म्हणजे त्या पर्टिक्युलर एरिया म्हणजे काय? आत्मा कुठे असणार आहे? शरीरामध्ये. तर शरीराचं ज्ञान असणारा असा तो असल्याने त्याला क्षेत्रज्ञ असं पर्याय दिलेला आहे. वेदयिता म्हणजे सुख दुःखाचा अनुभव असणारा, कारण मनुष्याला काही त्याच्या मनाप्रमाणे घडलं तर त्याला सुख होणार आहे, त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं तर ते त्या व्यक्तीला दुःख होणार आहे. तर हे जे काही इमोशन्स आहेत हे सगळे कशामुळे आहेत? तर आत्म्यामुळे आहेत. तर आत्म्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो, सुख दुःखाचा. त्यामुळे त्याला वेदयिता असा पर्याय दिलेला आहे. स्प्रष्टा म्हणजे स्पर्शाचा अनुभव घेणारा, जे काही ज्ञानेंद्रिय आहेत त्या प्रत्येकाचं जे त्यांचे त्यांचे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचा अनुभव घेणारा असा हा आत्मा असल्याने त्याला वेगवेगळे पर्याय आहेत. स्प्रष्टा म्हणजे स्पर्शाचा अनुभव घेणारा, घ्राता म्हणजे गंधाचा अनुभव घेणारा, स्मेल सेन्सेशन जे म्हणतो आपण, द्रष्टा म्हणजे बघणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा, रसयिता म्हणजे रसाचे ज्ञान घेणारा, जी काही टेस्ट आहे त्याची जाणीव करून देणारा, किंवा जे वेगवेगळे षड्रस सांगितलेले आहेत, मधुर, आम्ल, लवण, ते यांच्या रसांचा अनुभव घेणारा, त्यांचा ज्ञान असणारा असा तो रसयिता असा पर्याय दिलेला आहे. पुरुष म्हणजे शरीरामध्ये राहणारा. आत्मा कुठे असणार आहे? शरीरामध्ये. आणि त्याला शरीराचं ज्ञान आहे म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. आणि पुरुषामध्ये त्याचं वास्तव्य शरीरामध्ये त्याचं वास्तव्य असल्या कारणाने त्याला पुरुष असा पर्याय दिलेला आहे. स्रष्टा म्हणजे गर्भामध्ये शरीराची रचना करणारा, कारण आपल्याला माहितीये की जे गर्भावस्था आहे त्यामध्येच बाळाचे प्रत्येक अवयव तयार होणार आहेत, शरीराला एक आकार येणार आहे. तर हे काय आहे? हे आत्म्याच्या स्रष्टा या म्हणजे आत्मा या सगळ्या गोष्टी घडवून आणणार आहे, म्हणून त्याला स्रष्टा असा पर्याय दिलेला आहे. गंता म्हणजे गमनशील, म्हणजे ते एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये आत्म्याचा प्रवेश होतो, म्हणून त्याला गंता हा पर्याय आहे. साक्षी म्हणजे मनाकडून मिळवलेल्या ज्ञानाचं ग्रहण करणार, मनाकडून जे काही इंद्रियांकडून कार्य घडणार आहे त्या सगळ्याचा अनुभव घेणारा, त्या ज्ञानाचं ग्रहण करणारा असा तो असल्याने त्याला साक्षी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो एक काय म्हणू शकतो आपण, विटनेस काइंड ऑफ असं रोल प्ले करणार आहे. धाता म्हणजे शरीराचे धारण आणि पोषण करणारा, कारण जोपर्यंत आत्मा शरीरामध्ये आहे तोपर्यंतच शरीरामध्ये ती चैतन्य शक्ती आहे आणि तोपर्यंत मनुष्याचे जे काही कार्य आहे ते सुरळीतपणे पार पडणार आहे. जेव्हा ह्या आत्मा शरीर सोडून जाणार आहे तेव्हा ते शरीराचं नाव धारण होणार आहे, पोषण होणार आहे, काहीच होणार नाही. त्यामुळे शरीराचं धारण पोषण करणारा असा हा आत्मा असल्या कारणाने त्यांना धाता असा पर्याय दिलेला आहे. वक्ता म्हणजे बोलणारा, जी काही बोलण्याची क्रिया आहे ती आपल्याला समहाऊ या चैतन्य शक्तीमुळे प्राप्त होणार आहे, म्हणून आत्म्याला वक्ता असा देखील पर्याय दिलेला आहे. या आत्म्याचे किती प्रकार आहेत? तर 2. कोणते कोणते? जीवात्मा आणि परमात्मा असे आत्म्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर परमात्मा जो आहे तो एकच आहे संख्येने, म्हणजे एक डिवाइन पॉवर म्हणू शकतो आपण, किंवा अशी काहीतरी एक नैसर्गिक शक्ती जी सर्वत्र आहे आणि हे पूर्ण सृष्टी चालवणारी अशी एक काहीतरी दिव्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, तो एकच आहे. परमात्मा एकच आहे. परम आत्मा नावातच आहे, श्रेष्ठ आत्मा आहे तो सगळ्यांमध्ये, त्यामुळे तो एकच आहे. पण जीवात्मा किती आहेत? जीवात्मा मात्र प्रत्येक शरीरामध्ये वेगळे वेगळे असल्या कारणाने जीवात्मा हे अनेक आहेत. आत्मा सर्वत्र व्यापून असल्यामुळे त्याला विभू म्हटलेलं आहे. नित्य असल्याने आत्म्याला मरण नाही आणि तो अविनाशी आहे.
म्हणजे परमात्मा जो आहे तो एकच आहे, जो सगळी सृष्टी चालवणार आहे. युनिव्हर्समध्ये जे काही नॅचरल गोष्टी घडतात हे सगळं त्या परमात्म्यामुळे घडतात. पण जीवात्मा किती आहेत? तर अनेक आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढे मनुष्य प्राणी आहेत किंवा जे जीव आहेत, म्हणजे छोटे किडे मुंगीपासून जे काही प्राणी आहेत, मनुष्य जे आहेत किंवा झाडे, पशु, पक्षी, हे जे काही आहेत या सगळ्यांमध्ये एक वेगवेगळे आत्मा आहेत. त्यांना आपण जीवात्मा म्हणणार आहोत. त्यामुळे जीवात्मा अनेक आहेत, पण परमात्मा मात्र एकच आहे. असे आत्म्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आत्म्याचं स्थान काय आहे? तर हृदयम चेतना अधिष्ठानम एकम. म्हणजे हृदय हे आत्म्याचं स्थान सांगितलेलं आहे. गर्भनिर्मिती जेव्हा होते, शुक्र शोणिताचा संयोग होतो आणि तिथे आत्म्याचा प्रवेश होतो आणि त्याच्यातून गर्भाची निर्मिती होते. जेव्हा हा गर्भ 4थ्या महिन्यामध्ये जाणार आहे, तेव्हा 4थ्या महिन्यामध्ये गर्भामध्ये हृदयाची निर्मिती होणार आहे. हार्ट फॉर्म होणार आहे. 4th मंथ ऑफ इंट्रायुटेराइन लाईफ. तर तिथे जेव्हा हृदयाची निर्मिती होणार आहे, तेव्हा हा जो आत्मा आहे, जीवात्मा आहे, त्याचा या हृदयामध्ये प्रवेश होणार आहे आणि हृदयामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्या हृदयाचं आकुंचन प्रसारण म्हणजे हृदयाचं कार्य तिथे सुरू होणार आहे आणि गर्भामध्ये हालचाल सुरू होणार आहे. तर हे जे काही आहे, हृदय हे स्थान कसं सांगितलेलं आहे? जेव्हा शुक्र शोणित यांचा संयोग होतो, तिथे आत्म्याचा प्रवेश होतो आणि त्यातून गर्भनिर्मिती होते. पण गर्भनिर्मिती झाल्यानंतर जेव्हा 4थ्या महिन्यात गर्भामध्ये हृदयाची निर्मिती होते, तेव्हा या हृदयामध्ये या आत्म्याचा प्रवेश होणार आहे आणि जे काही हृदयामध्ये आकुंचन प्रसारण म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन जे काही मुवमेंट्स आहेत हे होणार आहेत आणि गर्भामध्ये आपल्याला हालचाल होत असताना दिसणार आहे. त्यामुळे आत्म्याचं स्थान हे हृदय सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आत्म्याचे काही लक्षणं, कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. तर सुश्रुतांनी जी आत्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत ती किती आहेत? 16. म्हणून त्याला षोडश कला असं म्हटलेलं आहे. षोडश म्हणजे 16, कला म्हणजे लक्षणं. तर आत्म्याची 16 लक्षणं सुश्रुतांनी सांगितलेली आहेत. त्यामुळे सुश्रुतांच्या आत्मलक्षणांना षोडश कला असं देखील म्हटलेलं आहे. कोणते कोणते 16? तर सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, प्राण, अपान, उन्मेष, निमेष, बुद्धी, मनसंकल्प, विचारणा, स्मृती, विज्ञान, अध्यवसाय, विषयोपलब्धी असे 16 आत्म्याची लक्षणं सुश्रुतांनी सांगितलेली आहेत. तर सुख म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जी आपल्याला आपल्या मनासारखी घडते किंवा आपल्याला हवी तशी घडते. त्यामुळे मनामध्ये जे काही पॉझिटिव्ह इमोशन्स तयार होतात त्याला आपण सुख म्हणतो. पण एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडल्यानंतर जे काही निगेटिव्ह इमोशन्स तयार होतात त्याला आपण दुःख म्हणतो. इच्छा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा मोह होणे. म्हणजे कोणती तरी गोष्ट आपल्याला हवीशी वाटणे. त्याची इच्छा होणे किंवा त्या गोष्टीविषयी आपल्याला आकर्षण वाटणे हे जे आहे हे म्हणजे इच्छा. द्वेष म्हणजे काय? एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला तिरस्कार वाटणे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला न आवडणे हे जे आहे हे द्वेष. प्रयत्न म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीसाठी, कोणतंही कार्य करण्यासाठी जो काही उत्साह लागतो. म्हणजे जर आता मी लेक्चर तुम्हाला सांगत आहे, काहीतरी शिकवत आहे एखादा टॉपिक, पण जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की आज आपण लेक्चर सिरीज मधला हा टॉपिक अभ्यासला पाहिजे किंवा आता परीक्षा जवळ येत आहे, तर आता आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. हे जे काही आहे आणि याच्यासाठी लागणारे जे काही प्रयत्न आहेत, की आता हा विचार मनात आला की परीक्षा येते, आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला कॉलेजमधून आल्यानंतर पुस्तक उघडणं अपेक्षित आहे, लेक्चर सिरीज ऐकणं अपेक्षित आहे. तर हे जे काही कार्य घडत आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही एफर्ट्स आहेत त्याला आपण प्रयत्न म्हणणार आहोत. म्हणजे कोणतंही कार्य घडण्यासाठी लागणारे जो काही उत्साह आहे किंवा जो काही एफर्ट आहे त्याला आपण प्रयत्न म्हणतो. प्राण म्हणजे श्वसनक्रिया, जी काही ब्रीदिंग चालू आहे ते आणि ज्याच्यामुळे शरीर व्यापार सुरू आहे. अपान म्हणजे गुदमार्गामधून जे फ्लॅटस ज्याला आपण म्हणतो, जे अपान वायूचं निस्सरण होत राहणार आहे, हे एक आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. उन्मेष निमेष म्हणजे डोळ्यांची उघडझाप किंवा पापण्यांची उघडझाप जी आहे त्याला उन्मेष निमेष म्हणणार आहोत. बुद्धी म्हणजे एखाद्या गोष्टींचा विचार करून निश्चयात्मक बुद्धी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेणे. एखादी गोष्ट शरीरासाठी योग्य आहे, अयोग्य आहे यांचा सारासार विवेक बुद्धीने विचार करून
काहीतरी निर्णय घेणे. म्हणजे हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाणे हे चुकीचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. कारण हिवाळ्यात थंडी असते, थंड पदार्थ खाल्ले तर शरीरातला कफ वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. तर हे जे काही आहे याचा विचार करून हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम न खाण्याचा निर्णय घेणं म्हणजेच बुद्धी. मनसंकल्प म्हणजे जे आपण मन या टॉपिकमध्ये बघितलं होतं, की मनाचे जे 5 विषय सांगितलेले आहेत, त्यामध्ये संकल्प आपण बघितलं होतं, की एखादी कृती करण्यासाठी एक फायनल डिसिजन किंवा एखादी कृती करणे फायनली, की हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम न खाणे किंवा हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाणे, ही जी काही कृती होणार आहे त्याला आपण मनसंकल्प म्हणणार आहोत. विचारणा म्हणजे तर्क, अनालिसिस. हे खाल्ल्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे, नाही खाल्लं तर काय त्रास होणार आहे. म्हणजे रस्त्यावरचं काहीतरी रोड साईड एखादा फूड स्टॉल बघून तिथे जाऊन काहीतरी खाणं आणि त्याच्यानंतर आपल्याला खाल्ल्यानंतर काय त्रास होईल याचा विचार करून ते न खाणं, हे जे काही आहे हे अनालिसिस, तर्क जे आहे त्याला आपण विचारणा म्हणणार आहोत. स्मृती म्हणजे मेमरी. जर आपण रस्त्याने जात असताना काही रोड साईड फूड स्टॉल दिसला तर आपल्याला स्मृतीने लक्षात येणार की मागच्या वेळी आपण असंच रोड साईड खाल्लं होतं आणि त्याने आपल्याला त्रास झाला होता, त्यानंतर आपली तब्येत खराब झाली होती. तर हे जे काय आहे हे स्मृती आहे, मेमरी आहे. विज्ञान म्हणजे काय, तर कोणतेही स्किल्स डेव्हलप करणे किंवा स्किल्स शिकणे. एखादं शास्त्र किंवा एखादी कला, कोणताही आर्ट फॉर्म असेल, कोणतीही गोष्ट, एखादी स्किल जी काही शिकायची आहे ते विज्ञानामध्ये येतं. तर हे आत्म्याचं लक्षण आहे. म्हणजे आत्मा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, की नवीन स्किल शिकण्याची इच्छा होणार आहे. एखाद्या कलेमध्ये आपल्याला रुची निर्माण होणार आहे आणि आपण त्याविषयी अभ्यासायला लागणार आहोत. अध्यवसाय म्हणजे कोणतीही गोष्ट जी स्मृती, एखादी गोष्ट लक्षात ठेवणे, ती वेळोवेळी आपल्याला त्याचं एक रिमाइंडर मिळणं, हे जे काही आहे हे अध्यवसाय म्हणजे बुद्धी व्यापार. म्हणजे बुद्धीने जे काही आधी करून ठेवलेलं आहे काम, त्याचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होणे. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवणे, मेमरीमध्ये ती स्टोअर करून ठेवणे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचं बरोबर रिमाइंडर देणे, हे जे काही आहे हे अध्यवसाय. विषयोपलब्धी म्हणजे जे ज्ञानेंद्रियांचे वेगवेगळे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचा त्या ज्ञानेंद्रियांसोबत संयोग होऊन त्याचा ज्ञानाचं ग्रहण करणे, हे जे आहे हे आत्म्याचं लक्षण सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने सुश्रुतांनी आत्म्याची किती लक्षणं सांगितलेली आहेत, 16. त्यामुळे त्यांना षोडश कला असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक हा जो एक लक्षण आहे किंवा ही जे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे तुम्हाला एसएक्यू साठी विचारले जाऊ शकतात, की सुश्रुतोक्त षोडश कला वर्णन करा. तर हा श्लोक लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक एक कॅरेक्टरिस्टिक लिहून त्याचं एक्सप्लेनेशन देणं अपेक्षित आहे. म्हणजे सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, जे आता आपण डिस्कस केलं. तर हे झालं सुश्रुतांनुसार आत्म्याची लक्षणं. चरकांनी आत्म्याची लक्षणं काय सांगितलेली आहेत? प्राण अपानौ निमेषाद्या जीवनं मनसो गतिः इंद्रियांतर संचाराः प्रेरणं धारणं च यत् देशांतर्गतिः स्वप्ने पंचत्व ग्रहणं तथा दृष्टस्य दक्षिणेन अक्षणा सवेन अवगमस्तथा इच्छा द्वेषाः सुखम दुःखम प्रयत्नश्चेतना धृतिः बुद्धिः स्मृतिः अहंकारो लिंगानी परमात्मनः. म्हणजे जे सुश्रुतांनी आपल्याला 16 आत्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत, त्यातलीच बऱ्यापैकी लक्षणं चरकांनी देखील आपल्याला सांगितलेली आहेत. तर काय काय सांगितलेलं आहे चरकांनी? प्राण अपानौ म्हणजे जे प्राण, श्वसन क्रिया, ब्रीदिंग जे चालू आहे. अपान म्हणजे फ्लॅटस किंवा अपान वायूचं शरीरातून निस्सरण होणं, हे जे काही आहे हे प्राण अपान, हे आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. उन्मेष निमेष म्हणजेच डोळ्यांची उघडझाप. जीवन क्रिया म्हणजे शरीरामध्ये जे काही श्वसन, पचन, हे जे काही हृदयाची क्रिया, कार्डियक ऍक्टिव्हिटी जे आहे, डायजेशन, रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, हे जे काही शरीरामध्ये क्रिया सुरू आहेत त्याला आपण जीवन क्रिया म्हणणार आहोत. जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच ह्या क्रिया घडणार आहेत. त्यामुळे हे आत्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जीवन क्रियानंतर मनाची गती म्हणजे मनामध्ये जे काही विचार येणार आहेत, थिंकिंग जे काही कंटिन्युअसली आहे, हे आत्म्याचं लक्षण आहे. इंद्रियांतर संचार म्हणजे मन अतिशय वेगाने एका इंद्रियाकडून दुसऱ्या इंद्रियाशी संयुक्त होतं, जे आपण ऑलरेडी
मन या टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एकाच वेळी आपण जेवत असताना टीव्ही पण बघतोय, आजूबाजूच्या मित्रांसोबत गप्पा देखील मारतोय आणि आपल्याला जे जेवत आहोत त्याची टेस्ट देखील कळते. तर हे का पॉसिबल आहे? तर मनाच्या अणुत्व या गुणामुळे. कारण एका इंद्रियापासून दुसऱ्या इंद्रियांसोबत मनाचा पटकन संयोग होतो. त्यामुळे इंद्रिय आंतरसंचार म्हणजे एका इंद्रियातून दुसऱ्या इंद्रियाकडे. जेवत आहोत तर जे काही रसनेंद्रिय आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट करणार आहे आणि पटकन रसनेंद्रियावरून ते चक्षुरेंद्रियामध्ये त्याचं भ्रमण होणार आहे, संचारण होणार आहे. आणि आपल्याला जे टीव्हीवर सुरू आहे त्याचं देखील ज्ञान होणार आहे. त्याच नंतर लगेच श्रवणेंद्रियामध्ये आत्म्याचा संचार होणार आहे, मनाचा संचार होणार आहे आणि तिथे आपल्याला आजूबाजूला जे काही गप्पा सुरू आहेत त्याचं देखील आकलन होणार आहे. तर हे जे इंद्रियांतर संचार आहे हे देखील आत्म्याचं एक लक्षण सांगितलेलं आहे. प्रेरण व धारण म्हणजे मनामार्फत जे काही इंद्रिय आहेत ते त्यांच्या विषयांकडे प्रेरित होतात. जे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, त्यांच्या विषयांकडे हे प्रेरित होतात आणि इंद्रियांनी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, म्हणजे एकदा गरम भांड्याला हात लागल्यानंतर चटका लागला, तर हे जे काही ज्ञान आहे हे स्मृती स्वरूपामध्ये साठवून ठेवण्याचं काम, धारण करून ठेवण्याचं काम हे आत्म्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा जर आपल्याला गरम भांड्याला हात लावला आणि चटका लागला तर ते आपल्याला स्मृती स्वरूपामध्ये लक्षात राहणार आहे, मेमरीमध्ये ते लक्षात राहणार आहे आणि जेव्हा पुढच्या वेळेला एखादं गरम भांडं आपल्याला दिसणार आहे तेव्हा आपल्याला रिमाइंडर येणार आहे की मागच्या वेळी आपण गरम भांड्याला हात लावलो तेव्हा आपल्याला चटका लागला होता. तर हे कोणाचं काम आहे? हे आत्म्याचं काम आहे की एकतर ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयांकडे प्रेरित करणं, म्हणजे त्यांचे विषय अनुभवण्यासाठी त्यांना मोटिवेट करणं आणि जे काही मिळवलेलं ज्ञान आहे ते मेमरी फॉर्मॅटमध्ये जतन करून ठेवणं आणि योग्य त्यावेळी त्याचं रिमाइंडर देणं, हे आत्म्याचं काम सांगितलेलं आहे. स्वप्नात देशांतर गमन म्हणजे आत्मा जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत स्वप्नामध्ये आपण दुसऱ्या देशामध्ये गेल्याचा भास होतो. म्हणजेच आपल्याला जे स्वप्न पडतात रात्री तेव्हा आपण झोपलेलो एका ठिकाणी असतो, पण आपल्याला स्वप्नात आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो, वेगवेगळे सिनारिओज आपल्याला दिसत असतात. तर हे का पॉसिबल आहे? तर हे आत्म्याचं लक्षण आहे. स्वप्नात देशांतरगमन हे मृत व्यक्तीला शक्य आहे का? नाही. का? तर त्याच्या शरीरातला जो काही चैतन्य शक्ती आहे, जो काही आत्मा आहे तो निघून गेल्यामुळे आत्म्याचं हे जे लक्षण आहे स्वप्नात देशांतरगमन हे तिथे पॉसिबलच होणार नाहीये. त्यामुळे मृत व्यक्तीमध्ये अशा पद्धतीचे आत्म्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळणार नाहीये. आणि आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा मात्र आपल्याला हे स्वप्नामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रदेशी आपण जाऊन येतो, वेगवेगळे सिनारिओज आपल्याला दिसत असतात. ते हे आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. पंचत्व ग्रहण म्हणजेच पंचत्वामध्ये विलीन होणं म्हणजेच मृत्यू येणं, हे आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. कारण पंचत्व ग्रहण म्हणजे काय? आत्मा कसा आहे? पंचभौतिक आहे. तर प्रत्येक शरीरातले सगळ्या गोष्टी, सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टी ह्या पंचभौतिक आहे. तर जेव्हा पंचत्व ग्रहण म्हणजे जे शारीरिक शरीर आहे, पंचभौतिक शरीर आहे, ते त्याचा नाश पावणं म्हणजेच ते सृष्टीमध्ये विरून जाणं, हे जे काय आहे पंचत्व ग्रहण म्हणजेच मृत्यू येणं, हे देखील आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. जेव्हा मृत्यू येणार आहे तेव्हा आत्मा एक पंचभौतिक शरीर सोडून दुसऱ्या पंचभौतिक शरीरामध्ये त्याचा प्रवेश होणार आहे. म्हणूनच त्याला अत सातत्य गमने अशी निरुक्ती आत्म्याला दिलेली आहे. तर हे आत्म्याचं लक्षण आहे पंचत्व ग्रहण. अविच्छिन्न ज्ञान म्हणजेच जी वस्तू एका डोळ्याने दिसत आहे तीच वस्तू दुसऱ्या डोळ्यांनीही दिसणार आहे. म्हणजेच काय? तर आता आपण एखाद्या वस्तूकडे बघत आहोत, एक फळ आहे तर त्या फळाकडे आपण बघत आहोत, फ्रूटकडे आपण बघत आहोत, तर असं होणार आहे का? एका डोळ्याने आपल्याला ते फ्रूट दिसत आहे आणि दुसऱ्या डोळ्याने आपल्याला काहीतरी पक्षी दिसत आहे. तर हे असं पॉसिबल नाहीये. कारण आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे अविच्छिन्न ज्ञान, म्हणजे दोनही डोळ्यांना एकाच प्रकारचं ज्ञान करून देणं हे आत्म्याचं लक्षण आहे. तर दोनही डोळ्यांना ते फ्रूट दिसणार आहे, ना की एका डोळ्याला फ्रूट आणि एका डोळ्याला पक्षी. त्यामुळे अविच्छिन्न ज्ञान, विच्छिन्न म्हणजे वेगवेगळं नाही, सारखंच दिसणार आहे. दोनही डोळ्यांना एकाच प्रकारचं ज्ञान हे होणार आहे. पुढे आहे सुख दुःखादी गुण म्हणजे बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, स्मृती, अहंकार, चेतना, धृती, हे देखील गुण आत्म्याचे सांगितलेले आहेत. म्हणजे जे मनासारखं आपलं घडलं, आपल्याला जे हवंय तसं घडलं तर मनात येणारे पॉझिटिव्ह इमोशन्स,
मनाविरुद्ध घडलं तर येणारे निगेटिव्ह इमोशन्स म्हणजे दुःख, एखाद्या गोष्टीचा मोह होणे म्हणजे इच्छा, द्वेष म्हणजे एखाद्या गोष्टीचा राग येणे, तिरस्कार वाटणे, तर द्वेष आहे. प्रयत्न म्हणजे कोणतंही कार्य करण्यासाठी लागणारा जो काही उत्साह आहे तो म्हणजे प्रयत्न. स्मृती म्हणजे मेमरी, जे काही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं कोणाचे कार्य आहेत किंवा कोणाची लक्षणं आहेत, तर ही आत्म्याची लक्षणं आहेत. त्यामुळे जेव्हा आत्मा शरीर सोडून जातो, तेव्हा मृत शरीरामध्ये हे जे काही सुख, दुःखादी, इच्छा, द्वेष ह्या कोणत्याही भावना किंवा इमोशन्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. कारण हे जे काही इमोशन्स आहेत, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, स्मृती, हे आत्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जेव्हा मृत्यू होणार आहे, तेव्हा शरीरातून हा आत्माच निघून जाणार आहे. त्यामुळे ह्या आत्म्याची जी काही लक्षणं आहेत, ती त्या मृत शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाहीयेत. तर अशा पद्धतीने जे आत्म्याची लक्षणं चरकांनी आणि सुश्रुतांनी सांगितलेली आहेत, ती इथे आपण कंप्लीट केलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आत्मा हा जो टॉपिक आहे, तो कंप्लीट केलेला आहे. मग MCQ साठी तुम्हाला असं विचारलं जाईल, की सुश्रुतांनी आत्म्याची लक्षणं किती सांगितलेली आहेत? 16, 17, 18, 19. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, की सुश्रुतांनी षोडश कला सांगितलेल्या आहेत. म्हणजे 16 आत्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, की आत्म्याचे पर्याय आणि सुश्रुतोक्त आत्मलक्षणे वर्णन करा. असा SAQ साठी विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. कारण या टॉपिकवर LAQ तर विचारला जाणार नाहीये. त्यामुळे असे पर्याय आणि सुश्रुतोक्त आत्मलक्षणे किंवा सेपरेटली चरकोक्त आत्मलक्षणे वर्णन करा, असा SAQ विचारला जाऊ शकतो. त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशनने या टॉपिकवरती प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर आत्मा हा टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.